बरोबर. या सगळ्याबद्दल तुम्ही गाईड करालच जेव्हा आपले बघणारे ऑडियन्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. नक्कीच. आता अजून एक प्रश्न, LIC आणि एफडीचा बघाशी विषय काढलात. LIC आणि एफडी बद्दल पूर्वापारपासून म्हणजे लोकांना त्याच्यावर जास्त ट्रस्ट आहे. कारण का एफडी तर बँक सपोर्ट असतो आणि LIC गव्हर्नमेंट आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाही. तर ह्याच्याबद्दल थोडंसं मला सांगू शकाल की तो चेंज झालाय लोकांचा दृष्टिकोन की ह्याच्यातच अजून लोक इन्व्हेस्ट करतायत? दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा ना, ऍक्च्युली आपण हा जो प्रश्न विचारतो ना, तर असं कधी कधी आपल्याला वाटतं की अरे LIC मध्ये केलेली गुंतवणूक आणि एफडी मध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे आपण सो कॉल्ड त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो, ती इन्व्हेस्टमेंट नसतेच, ती सेव्हिंग असते. आणि सेव्हिंग ही नेहमी अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये झाली पाहिजे. आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी चुकीचं करतोय, असं काही नाही आहे. बघा, तुम्हाला जेव्हा खूप तहान लागते, तुम्ही उन्हात न येता, तेव्हा तुम्ही कोमट पाणी पिता का? नाही, जे आहे ते साधं एक तर रूम टेम्परेचर किंवा थंड, म्हणजे मोस्ट प्रिफर थंड तर सोडा, आपण कोल्ड ड्रिंक प्रिफर करतो. म्हणजे काहीतरी साखर युक्त काहीतरी ड्रिंक असेल, मग ती लस्सी असेल, तो कोकम सरबत असेल किंवा काही असेल. सो आपल्याला जेव्हा अतिशय तहान लागले तेव्हा जे आपल्याला समोर थंड गोष्ट दिसते ती आपण घेतो ना. तर त्याप्रमाणे ही जी गोष्ट आहे ना, ही पण गोष्ट तेवढीच गरजेची आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये, जेवढी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी, गोल्ड, म्युच्युअल फंड गरजेचे आहेत. बिकॉज ही तुम्हाला कंपल्सरी सेव्हिंग्स, मी परत म्हणतो इन्व्हेस्टमेंट नाही, सेव्हिंग्स करण्याला प्रवृत्त करते. कारण का LIC म्हणजे LIC फक्त पॉलिसी नाही. आता हे कसं झालं माहिती आहे का, इन्शुरन्समधली सेव्हिंग्स म्हणजे लोक LIC म्हणतात. म्हणजे चॉकलेट इज कॅडबरी, कॅडबरी इज अ कंपनी नाही, पण आपण लहान मुलाला विचारतो तू कॅडबरी खाल्लीस का किंवा कॅडबरी खातोस का, आणि आणून देतो अमूलची. तो तसा विषय, म्हणजे पॉलिसी घेतो आपण कोटकची, ICICI आणि म्हणतो LIC पॉलिसी, असं नाही आहे. इट इज कंपनी. तो कुठल्याही कंपनीची तुम्ही पॉलिसी घ्या, पण विचार करून घ्या तुम्हाला काय गरज आहे, तुमचा त्याच्यात गोल साध्य होतोय का, तुम्ही ती काय उद्देशाने घेताय, ते सगळे जर पॅरामीटर चेक केले तर इन्शुरन्स पॉलिसी इज ऑल्सो नॉट बॅड इन्स्ट्रुमेंट ऑफ सेव्हिंग्स. ती सेव्हिंग्स पॉईंट ऑफ व्ह्यूने घ्या. कारण का दॅट पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट विल नेवर गिव्ह यू मोर दॅन 6 to 7% रिटर्न्स. मग तुम्हाला जर पोर्टफोलिओ तुमचा बॅलन्स करायचा, ऑलवेज इक्विटी विल नॉट हेल्प यू. आत्ताच्या काळामध्ये हे जे इन्शुरन्स पॉलिसीचे जे इन्व्हेस्टर्स आहेत, सो कॉल्ड, ज्यांनी सेव्हिंग्स केले पण ते इन्व्हेस्टर म्हणून घेतात स्वतःला, दे आर हॅपी बिकॉज दे आर गेटिंग स्टडी इन्कम ना. सो इट इज नॉट बॅड. त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये कन्फर्म पैसे येत आहेत. दो इट इज अ मनी बॅक पॉलिसी किंवा एन्डॉमेंट पॉलिसीचा बोनस ॲक्युम्युलेट होतोय, मार्केटच काय करतंय, आय एम हॅपी. सो त्यामुळे तिथेही तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. तुम्हाला तिथेही पैसे टाकणे गरजेचं आहे डिसिप्लिन सेव्हिंगसाठी. कारण का तिथे लॉक इन पिरियड असतो, तिथे मॅच्युरिटीसाठी तुम्हाला काही एक वर्ष थांबावं लागतं. सो तुम्ही तुमचा माइंड तिकडे ना मेकअप करता की मला हा इतके वर्ष काढताच येणार नाही. पण इन म्युच्युअल फंड, इन इक्विटी, आलं मनात गेलं दुकानात, तसा प्रकार होतो. दिसले, वाढले, काढा, कमी झाले, काढा. हे त्या सेव्हिंग्सच्या बाबतीत नाही. सो डिसिप्लिन्ड वेमध्ये करायचं असेल, तुमच्याकडे 100 रुपये आहेत ना, 5 रुपये त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पण टाका. नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे, पण विचार करून टाका. नीट एक्सपर्टला भेटा, त्याला तुमची गरज सांगा आणि त्याच्याकडनं जेव्हा तो एक्सपर्ट ओपिनियन देईल त्याच्यानंतर इन्व्हेस्ट करा. FD पाहिजे पण एवढं नको. आता FD पहिले का लोक करायचे माहिती आहे का, बिकॉज मेडिकल इमर्जन्सी. मी जास्त करून बघितले लोक मेडिकल इमर्जन्सीमध्ये तोडायचे, पण आता मेडिकल इमर्जन्सीसाठी शक्यतो लोक FD नाही करत आहेत. कारण का आपण मेडिक्लेम पॉलिसी काढतो. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज यू आर डुईंग FD विथ सम मेडिक्लेम कंपनी. म्हणजे 50,000 रुपयाची FD करून इन मेडिकल इमर्जन्सी मला 50,000 रुपयेच मिळणार होते, पण आज मी 50,000 रुपयाचा प्रीमियम भरला मेडिक्लेमचा, तर मला 5 लाख, 10 लाख, 25 लाख रुपयापर्यंतचं पण सम अश्युर्ड मिळतं. सो ट्रेंड चेंज झाला आहे. सो रादर दॅन ब्लॉकिंग युअर मनी इन FD जस्ट ॲज अ इमर्जन्सी फंड, यू गो फॉर गुड मेडिक्लेम पॉलिसी सो दॅट तिथून तुमची ती गरज पूर्ण होऊ शकते. सो या 2 गोष्टी वाईट नाही आहेत. व्यवस्थित विचार करून आणि एक्सपर्टला भेटून त्याचा ॲडवाईस घेऊन तुम्ही केलात तर इट विल ऑल्सो गुड इन्स्ट्रुमेंट ऑफ सेव्हिंग्स. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला आहे. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.